सध्या सोशल मीडियावरती एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये महिलेच्या पाठीत दुखत होतं म्हणून तिनं चक्क 8 जिवंत बेडूक गिळले. बरं, हा उपचार करून पाठीचं काय दुखणं थांबलं नाही, उलट तिला त्रासच जास्त होऊ लागला. यामुळं डॉक्टरसुद्धा हैराण झालेले आहेत. ही घटना चीनमध्ये घडली आहे. जेजियांग प्रांतातील हँगजाऊ येथे राहणाऱ्या जांग नावाच्या आजीबाईने हा जिवंत बेडूक गिळण्याचा प्रताप केला. आजीबाईचं वय तब्बल 82 वर्ष आहे. परिणामी या बेडकामुळे त्यांची प्रकृती आणखी बिघडली. त्यांना हर्निएटेड डिस्कमुळे खूप दिवसापासून वेदना होत होत्या. यावर उपाय शोधण्याच्या नादात त्यांनी हा तथाकथित देशी उपाय केला. पण जिवंत बेडूक गिळल्यामुळे त्यांच्या पोटात प्रचंड वेदना होऊ लागल्या. बेडकामुळे त्यांच्या शरीरातील ऑक्सिफिल पेशींचं प्रमाण असामान्यरित्या वाढलं. शिवाय त्यांची पचनसंस्था देखील पूर्णपणे कोलमडून गेली. एवढंच नाही तर बेडकाच्या शरीरात असलेली परजीवी आणि विषाणू आजीबाईच्या शरीरात गेल्यामुळं रक्तविकाराची लक्षणं देखील दिसू लागली. थोडक्यात सांगायचं झालं तर आजीबाई बेडूक खाऊन पाठ बरी करणार होत्या, पण आता त्यांचं पूर्ण शरीरच कोलमडून गेलं आहे. त्यांना आता जागेवर उठता देखील येत नाही आहे. चीनमध्ये गेल्या काही काळात वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रचंड प्रगती झाली. त्यामुळे अर्थातच डॉक्टर्स या आजीबाईचा जीव वाचवण्यासाठी विविध उपचार करतील. पण आपण या प्रकरणाकडे एक उदाहरण म्हणून पाहिलं गेलं पाहिजे. आपल्या देशात असे अनेक लोक आहेत ज्यांचा डॉक्टरऐवजी मांत्रिक कुठलंही वैद्यकीय शिक्षण न घेतलेले वैद्य किंवा IQ उपायावर अधिक विश्वास ठेवतात. पण हे उपचार अनेकदा अपयशी ठरतात, कारण एखादा औषध घेताना नेमका आजार काय आहे, लक्षणं कुठली आहेत आणि प्रमाण किती हवं आहे हे डॉक्टरांनाच व्यवस्थित माहिती असतं. कारण डॉक्टर वर्षानुवर्षे अभ्यास करत असतात आणि योग्य तपासणीनंतरच रुग्णांना औषध देण्याचा किंवा घेण्याचा सल्ला देतात. त्यामुळे डॉक्टरांवरती विश्वास ठेवा, अन्यथा तुम्हीसुद्धा बेडूक गिळाल आणि या आजीबाईसारखी अवस्था तुमची देखील होऊन जाईल. अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आत्ताच या SS मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा. धन्यवाद.